हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग श्लोक 28. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. अव्यक्त आदिनी आरंभी अप्रकट, भूतानी उत्पन्न झालेले सर्व जीव, व्यक्त प्रकट सृष्ट, मध्यानी मध्ये भारत हे भरतवंशजा, अव्यक्त अप्रकट, निधनानी विनाश झाल्यावर, एव हे सर्व त्याप्रमाणे आहे, तत्र म्हणून, का कसला, परिदेवना शोक. समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे. तात्पर्य: आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे तत्ववेत्यांचे दोन वर्ग जरी मानले तरी दोहोंच्या दृष्टीनेही शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वेद विद्येचे अनुयायी आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्यांना नास्तिक असे म्हणतात. तरीही केवळ वादविवादाकरिता हा नास्तिकवादी सिद्धांत आपण स्वीकारला तरी शोक करण्याचे काहीच कारण नाही. आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व सोडले तर भौतिक तत्वे ही सृष्टीच्या निर्मितीपूर्व अप्रकटच राहतात. ज्याप्रमाणे आकाशातून वायू उत्पन्न होतो, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलपासून पृथ्वी उत्पन्न होते, त्याप्रमाणे अव्यक्ताच्या या सूक्ष्मावस्थेतून व्यक्त अवस्था उत्पन्न होते. पृथ्वीपासून विविध प्रकारचे प्रकटीकरण होते. उदाहरणार्थ, पृथ्वीपासून प्रकट झालेले गगनचुंबी सदन कोसळविले जाते तेव्हा त्याची प्रकटावस्था पुन्हा अप्रकट होते आणि सरते शेवटी त्याचे रूपांतर कणांमध्ये होते. शक्तीच्या अविनाशित्वाचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेटिव्ह एनर्जी, अबाधित राहतो. पण कालगतीला अनुसरून पदार्थ प्रकट होतात आणि अप्रकट होतात हा भेद आहे. म्हणून प्रकटावस्था असो वा अप्रकटावस्था असो, कोणत्याही अवस्थेत शोक करण्याचे कारण काय. कसेही असले तरी प्रकटावस्थेतही पदार्थ नष्ट होत नाहीत. आरंभ आणि अंत या दोन्ही अवस्थात तत्वे अव्यक्त राहतात. केवळ मध्यावस्थेत ती व्यक्त होतात आणि यामुळे ही अवस्था फारशी महत्त्वपूर्ण नाही. कालांतराने वर्तमान भौतिक शरीर नष्ट होते. अंतवंत इमे देह. पण आत्मा सनातन आहे. नित्य सोक्तः शरीरिणः. भगवद्गीतेत सांगितलेल्या या वैदिक निष्कर्षाचा स्वीकार करून आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की शरीर एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे आणि म्हणून वस्त्र परिवर्तनाचा शोक करण्यात काय अर्थ आहे. सनातन आत्म्याच्या अस्तित्वाचा विचार केला तर या भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्वच नाही. हे एका स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नामध्ये आपल्याला वाटेल की आपण आकाशात उडत आहोत किंवा एखाद्या राजाप्रमाणे रथामध्ये विराजमान आहोत. तथापि जागे झाल्यावर आपण पाहतो की आपण आकाशातही नाही किंवा रथामध्येही नाही. भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्व नाही. या आधारावर वैदिक ज्ञान आत्मसाक्षात्कार प्राप्तीला प्रोत्साहन देते. म्हणून मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असो वा नसो, त्याने शरीराच्या विनाशासाठी शोक करण्याचे काहीच कारण नाही. हरे कृष्ण.